हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सुरेखाच पॅशन चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन काळ्या मसाल्याचं जे चिकन असतं ना, तसं बनवूया. त्याच्यासाठी आपण आधी त्याला सगळं मीठ मिरची लावून ठेवणार आहोत. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे मी दही घेतलेलं आहे, पण हे दही आंबट नाही बरं का. हे जरा आपण रात्री लावायचं आणि सकाळी घट्ट घट्ट दही पाहिजे ते आपण वापरायचं. मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधी, थोड्या वेळ त्याला निथरून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे 1 वाटी, 2 चमचे मी हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे तिखट टाकणार आहे. 1 चमचा टाकला आहे आणि 1 चमचा अजून मी कलर येण्यासाठी डार्कवाली लाल मिरची टाकणार आहे. आणि मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली होती ती टाकली आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि या ठिकाणी आपण मीठ पण टाकून घेणार आहोत. एकदम अस्सल गावरान चिकन जसं बनवतात तसं मी तुम्हाला दाखवते. मसाला कसा बनवायचा ते पण दाखवते. व्यवस्थित बघा, स्किप करू नका. आणि हे सगळं आपण याला व्यवस्थित लावून घेणार आहोत. हातानेच लावते मी, थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी. आणि हे सगळं एकदम व्यवस्थित हाताने चोळायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायच्या आहेत त्या मला सांगा. थोडासा ब्रेक झालेला आहे मध्ये माझा, पण ठीक आहे, आपण आता कंटिन्युटी ठेवणार आहोत. तुमचं सगळ्यांचं प्रेम आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. काही कमतरता असेल तेही कमेंट करून सांगा. मी एकदम व्यवस्थित हाताने चोळून घेतलेलं आहे सगळं. आणि हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे डायरेक्ट 2 तास. झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये 2 तास. 2 तास झालेले आहे, मी फ्रीजमधून काढलं आहे. इकडे मी कुकर ठेवलेला आहे. 4 कांदे कापून घेतलेले आहे. आपण याला फोडणीला घालूया आता. इथे मी तेल टाकलेलं आहे. आपण तेल त्यामध्ये पण टाकलेलं आहे. इथे फोडणीला पण टाकणार आहोत. आणि पुन्हा आपल्याला जी मेन भाजी करायची आहे, मसाल्याला जे फोडणी देतो त्यात पण टाकायचं आहे, म्हणून ते बघूनच टाकावं लागेल. आणि असे नॉनव्हेजला थोडं तेल जास्तच लागतं. इथे मी मोहरी टाकलेली आहे, तेल तापलेलं आहे, कांदा टाकलेला आहे. हा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. चिकन मॅरिनेट करून घेतलेलं असल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे आतमध्ये पूर्ण मीठ मिरची सगळं मुरून जातं, त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती एकदम छान लागते. तुम्ही करून बघा. घाईघाई नुसती फोडणी दिलेलं चिकन बघा आणि असं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन बघा. दोघांच्या टेस्टमध्ये खूप फरक असतो. तुम्ही 4-5 तासही ठेवू शकता. जर रात्री करायचं असेल तर सकाळी करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता ह्या ठिकाणी कांदा परतलेला आहे. खूप लाल करायचा नाही कांदा. त्यामध्ये मी हे चिकन पूर्ण टाकून दिलेलं आहे. हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे त्या कांद्यामध्ये. जर तुम्हाला रात्री चिकन बनवायचं आहे, तुम्ही सकाळी करून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि तुम्हाला जेव्हाही करायचं असेल तेव्हा केलं तरी चालणार आहे. 4-5 तास बी राहिलं तर काहीच होत नाही त्याला. फक्त पूर्ण प्रोसेस झाल्या ते फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण आपण त्यामध्ये दही टाकलेलं आहे. आणि दही एकदम फ्रेश ताजं वापरायचं. ह्या ठिकाणी छान असं परतवून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकेल आता. खूप पाणी नाही टाकायचं आहे. छोटा 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी.
एवढ्याच पाण्यामध्ये आपण मस्तपैकी त्याला 2 ते 3 शिट्ट्या देऊया. चिकन लवकर शिजतं, मटणाला थोडा वेळ लागतो. ह्या ठिकाणी आपण मसाल्याची तयारी करूया. मी 2 कांदे भाजून घेतलेले आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक आपण आधी चिकनला लावलेलं आहे, त्यामुळे ते प्रमाणातच घ्यायचं. खूप अद्रकचा टेस्ट पण चांगलं नसतं. या ठिकाणी मी घरी बनवलेला मसाला घेतलेला आहे, घरगुती जो असतो महाराष्ट्रीयन पद्धतीचा तो घेतलेला आहे. आपण हे सगळ्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे. इथे मी मसाल्याला फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मी एकदम छोटासा 1 टमॅटो घेतलेला आहे. जर मोठा असेल तर तो अर्धाच घ्यायचा, फक्त टेस्ट म्हणून आपण टाकणार आहोत. कारण तुम्ही जर खूप टमाटे पण टाकले आणि दही पण लावून ठेवलेलं होतं तर त्याची टेस्ट जी आहे ती आंबट वेगळीच येणार. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्यायची की फक्त नावापुरतं आपल्याला टमॅटो घालायचा आहे. आणि हे कलर येण्यासाठी मी लाल तिखट टाकलेलं आहे कलरचं. म्हणजे बेगडी मिरची आणि कसुरी मिरची जी असते ती मी एकत्र दळून आणलेली आहे, त्याची तो डार्क कलर येतो म्हणून. आणि मी इथं चिकनचा एव्हरेस्टचा मटन मसाला वापरत आहे, तो मी 2 चमचे टाकलेला आहे. मला 2 चमचे असाही समजतो, तुम्ही मोजून 2 चमचे टाकले तरी चालणार आहे. आणि आपला जो घरगुती मसाला आहे तोही तिखट होता, त्यामुळे तिखट बघूनच तुम्हाला जसं आवडेल तसा. आधी चिकनला तिखट लावलेलं होतं आपण, त्यामुळे. आणि ही मिरची टाकली ती मी तिखट नाही आहे, ती फक्त कलरसाठी आपण टाकलेली आहे. आणि थोडंसं पाणी का टाकलं की तो मसाला आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. म्हणजे पाणी टाकल्यानंतर तो मसाला जळत नाही, तो शिजतो. बघा त्याला तेलाचा तबंग आलेला आहे बाजूनी. असा जेव्हा तेल सुटून तो मसाला एकदम व्यवस्थित शिजेल, त्याचा कच्चा पण जाईल, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत. या ठिकाणी आपण चिकन ॲड केलेलं आहे त्यामध्ये. छान असं काळ्या रस्त्याचं आपलं चिकन रेडी आहे. या सगळे खायला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.